नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालचं आपण जे काही 11पर्यंत उदाहरणं बघितली संख्यांवरती आधारित प्रश्नांची, आता त्याच्या पुढे आपण पुढचे नमुना प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे आहे 12वा नमुना. 12वा कोणता आहे? दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 15 आहे, तर त्या संख्या कोणत्या? म्हणजे त्यातल्या दोन संख्या कोणत्या, एक लहान किंवा मोठी, अशा त्या संख्या काढायच्या आहेत. त्या संख्या कोणत्या विचारल्या? कोणत्या म्हणजे काय? तर एक त्यापैकी लहान असणारी किंवा एखादी मोठी असणारी, तर कोणत्या असणार आहे? मग आपण काय केलं, ते दोन संख्या माहीत नाहीत पण त्यांची बेरीज 33 एवढी एक 8 माहिती आहे आणि त्यांची वजाबाकी सुद्धा 15 आहे, ही सुद्धा 8 माहिती आहे. म्हणजे त्या उदाहरणामध्ये दोन अटी आहेत की ते दोन संख्या ते माहीत नाहीत, पण एक अट आहे की त्यांची बेरीज 33 आहे आणि दुसरी अट आहे की त्यांची वजाबाकी 15 आहे. मग त्या दोन संख्या कोणत्या ते शोधण्यासाठी आपण काय करायचं, या दोन संख्या माहीत नाही म्हणून मोठी संख्या आपण x मानू आणि लहान संख्या y मानू. मोठी संख्या x मानू आणि y संख्या लहान संख्या y मानू. मग काय केलं, y संख्या मानू म्हटल्यानंतर आपण काय केलं, पहिली अट त्यांच्यात मांडली. मग पहिली संख्या कोणती? x आहे आणि दुसरी संख्या y, म्हणून पहिल्या दोन संख्यांची बेरीज सांगितली, म्हणून मोठी संख्या x अधिक बारकी संख्या y यांची बेरीज केली होती, किती? 33. त्याला आपण समीकरण 1 म्हटलं. त्याच्यानंतर त्यांची वजाबाकी 15 सांगितली, म्हणून मोठी संख्यातून लहान संख्या वजा करायची, म्हणून x वजा y बरोबर त्यांची उत्तर किती येते? 15. त्याला आपण समीकरण 2 म्हटलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरणं त्या उदाहरणामध्ये मिळाली. पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 33 आणि दुसरं समीकरण x वजा y बरोबर 15. म्हणजे आपण इथे जे सांगितलं दोन संख्यांची बेरीज 33 आणि दोन संख्यांची वजाबाकी 15, ती अशा आपण या समीकरणामध्ये त्याची मांडणी केली आहे. मग आता पुढे काय करायचंय, तर याच्यामध्ये काढत असताना x किंवा y, तर अधिक x अधिक y अधिक x वजा y. म्हणजे काय करावं लागणार, आपल्याला एकतर x ची किंमत काढावी लागणार किंवा एक तर x ची किंमत काढावी लागणार, एक तर y ची किंमत काढावी लागणार. ह्या दोन्हीपैकी एकाची पहिली काढावी लागणार आहे. आणि त्यांची किंमत काढत असताना हे x आणि हे x, हे y आणि हे y, हे एकमेकाला जात आहे का बघायचं. म्हणजे जर बेरीज करायला लागलो तर काय होणार आहे, अधिक y ला वजा y निघून जाणार. म्हणून आपण काय करायचं, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. मग बघा, समीकरण 1 अधिक x अधिक y बरोबर 33 आणि अधिक x वजा y बरोबर 15 हे मांडून घेतलं, बेरीज केली. आता इथं बेरीज करताना काय केलं, 3 आणि 5 8, 3 आणि 1 4, अधिक y ला वजा y निघून गेली, म्हणजे त्यांचं काहीच नाही. आणि इथं दोघांना सहगुणक 1 आहे, त्यांची वजाबाकी बेरीज केली तर काय 2x आला आणि यांची बेरीज केली की 48 आला. आता 2x बरोबर 48 या दोन्ही समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज केली की आपल्याला उत्तर काय मिळालं, 2x बरोबर 48 हे मिळालं. मग आता त्याच्यामध्ये काय केलं, तर आपण 2 आणि x यांच्यामध्ये क्रिया गुणाकाराची असल्यामुळे 2 हे पलीकडे जाऊन भागाकारात गेले, कोणाला 48 ला, म्हणून x बरोबर 48 भागिले 2. मग 2 ने जर 48 ला भागलं तर 24 दुणे 48, म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळाली, 24 ही संख्या मिळाली. पण आता 24 ही संख्या x बरोबर मिळाली, मग ती लहान आहे का मोठी हे बघण्यासाठी आपण काय करायचं, पुन्हा त्या x ची किंमत जी 24 आली ती समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवूया. पण तुम्ही कोणत्या ह्याच्यात ठेवू शकता, 1 मध्ये ठेवलं तरी उत्तर येतं आणि 2 मध्ये जरी समीकरणात जरी त्या x ची किंमत ठेवली तरी उत्तर येतं. म्हणून मी आपली इथं बेरीज घेतली, x अधिक y बरोबर 33, जसं आहे पहिलं तसंच मांडलं. आता इथं आपल्याला माहिती काय आहे, तर आपल्याला x ची किंमत माहिती आहे आणि इथली किंमत माहिती, फक्त y ची किंमत माहित नाही. आणि y ची किंमत काढायची म्हणून आपण काय केलं, x ची किंमत x च्या जागेवर ठेवली, 24 अधिक y बरोबर 33. मग इथं अधिक आहे, ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, वजा होणार आहे. म्हणून y बरोबर 33 वजा 24. आता 33 मधून 24 गेले की किती राहिली, 9. म्हणजे त्याची किंमत किती आली, y ची किंमत 9 आली आणि x ची किंमत 24 आली. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज 24 अधिक 9 केली की 33 येणार आणि 24 वजा 9 केले की 15 येणार. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अतिशय साधे. मग ह्यातून लहान संख्या ही असणार आहे आणि ही मोठी.